नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। गेला आठवडाभर चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे। अशा चिचपली येथे तलाव फुटल्याने तर पिंपळखुट येथे अंधारी नदीच्या पुराने प्रचंड मोठे नुकसान नागरिकांना सहन करावे लागले। पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दोन्ही गावात नागरिकांच्या भेटी घेत पुराची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर मदत वितरित केली आहे। या गावांमध्ये अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। घरातील धान्याची नासडी झाली आहे। घरातील कपडे व इतर साहित्य पाण्यासोबत वाहून गेले। या संकटाच्या काळात शेवटच्या नुकसानग्रस्त गरजूंपर्यंत मदत पोहोचवण्याचे निर्देश त्यांनी दिले। नागरिकांना तेल, मीठ, तिखट, धान्य, कणिक व त्याचबरोबर कपडे देण्यात येईल। तसेच गाद्या, चादर, ब्लँकेटची व्यवस्थाही केली जाणार आहे। चिचपल्ली येथील पूरपीडित कुटुंबांना पहिली मुदत म्हणून 5,000 तात्काळ जमा होणार आहे। पाऊस ओसरल्यानंतर फुटलेल्या तलावाची कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी दिले। पंचनाम्यापासून एकही घर सुटणार नाही याची काळजी घेत पंचनाम्याची यादी ग्रामपंचायतीमध्ये जाहीर करावी, अशा सूचनाही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या। पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पूरग्रस्तांना मदतीच्या धनदेशाचे वाटप करण्यात आले। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com।